आणि यानंतर पुन्हा वळूयात आपण उर्वरित बातम्यांकडे। तर बातमी आहे ठाण्यामध्ये इलेक्ट्रिक बसेसच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेस भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपट बस स्थानकाच्या दुरावस्थेवरून भर सभेतच एसटी व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर कुसेकर यांची झाडाझडती घेतली। भाषण संपताच मुख्यमंत्र्यांनी खोपट एसटी बस स्थानकाला भेट देत पुरुषांसाठीचं शौचालय आणि विश्रामगृह इथं अचानक भेट दिली। कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी साधं पिण्याचं पाणी, गरम पाणी, झोपण्याची व्यवस्था या साध्या सुविधा सुद्धा कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याचं निदर्शनास आलं। मुख्यमंत्री एकेकाळी स्वतः रिक्षा चालक होते आणि त्यांना या कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाची आणि समस्यांची जाणीव आहे। म्हणूनच यावेळी मुख्यमंत्र्यांनी जागच्या जागीच व्यवस्थापकीय संचालकांना महिन्याभरात या कर्मचाऱ्यांना सगळ्या सुविधा द्या असे आदेश दिले। पिण्याच्या पाण्याची सोय, परत त्यांना ते जेवण जेवायला आणि बेस पाहिजे, गरम पाणी पाहिजे। गरम पाणी आहे भेटत नाही ना, पिण्याच्या पाण्याची सोय आहे का? नाही, तुम्ही आता खाली बघितले नळ दिसले, पिण्याचं पाणी नाही। गरम पाणी पण त्यासाठी डेपोत जाऊन आणायला पाणी नाही, पाणी नाही येते। एक कूलर लावला, कूलर झाले फक्त म्युन्सिपाल्टीचं कनेक्शन लावून ते लगेच देतो। कूलर म्हणजे त्याच्यातून थंड पाणी आहे, थंड पाणी आणि आंघोळीला माणसाला थंडीच्या दिवसात गरम कसं करणार, तो थंड पाण्याने घेतो, थंड पाण्यानेच करतो। एक मॉडेल बनवा, दोन चांगल्या कामाच्या पैसे करतात तर त्यांना आपण सोयी सुविधा दिल्या पाहिजे। काय त्या गिझरला आणि कूलरला किती पैसे लागणार आहे? किती पैसे लागणार? पहिली तुम्हाला आता जे पैसे आता 600 कोटी आले का तिकडून? अरे ते जाऊ दे, त्यांच्यातून थोडे पैसे काढा आणि तुम्ही पहिले हे करा, हे मॉडेल एक करून दाखवा मग। ठीक आहे। दरम्यान या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे मागे बघा, आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ठाणे इथल्या खोपटमधील पुरुष आराम व्यवस्था जी आहे एसटी बस डेपोची विश्रांतीगृह, तिथं त्यांनी अचानक भेट दिलेली आहे आणि इथली सगळी अवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली। त्यांच्यासोबत एमडी डॉक्टर कुसेकर देखील होते, काही कर्मचारी त्यांच्याशी त्यांनी बातचीत केली। आता आपल्याला मुख्यमंत्र्यांनी विचारलं असता काय सुविधा आहेत काय नाहीत, काय काय सांगितलं आपण? आम्ही फक्त प्यायच्या पाण्याची म्हणजे एक समस्या मांडली त्यांना। आम्हाला ते फार त्रास आहे, म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी इकडून तिकडून जावं लागतं एवढंच, बाकी काही त्रास नाही आम्हाला। पिण्याचं पाणी इथं जागे म्हणजे तुमची जी विश्रामगृह आहे तिथे नाहीये, मला बाहेरून कुठून आणावं लागतं? डेपोतून आणावं लागतं, खाली जाऊन एवढ्याला। यावर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी समज सांगितली, काय म्हटले ते? नाही, ते म्हटले की आम्ही लगेच करून देतो म्हणून, प्यायच्या पाण्याची व्यवस्था आणि झोपायसाठी पण बेडसाठी असं हे करून देतो म्हटलं। मुख्यमंत्री आले अचानकपर्यंत, त्यांनी भेट दिली, काय सांगाल? त्यांनी आमच्या रेस्टॉरंटची पाहणी केली, त्यांना काय काय त्रुटी आढळल्या ते त्यांनी आश्वासन दिलंय आता की हे काम आम्ही करून देऊ। लोक आणि गाद्या वगैरे ते आता सांगितले त्यांनी बनवून ते देतो म्हणजे 3 ठिकाणी झोपायचे बेड बनवून देतो बोलले, असे बोलले। आणि पाणी, पिण्याच्या पाण्याची एक सोय सांगितली आणि कुलरची एक सोय सांगितली, गरम पाण्याची एक सोय सांगितली। त्यांनी सांगितलं आता साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे की बा तुम्ही एक चार्ट तयार करा, जसं होते प्रत्येक डेपोत म्हणा किंवा याच्यातनी रेस्टरूम बनवला, त्यांची पाहणी असल्यावर मग ते जशा सोयी त्यांच्या होईल त्यानुसार ते करून देणार असे म्हणले। बरं, ह्या तुमची इमारत आम्ही जर पाहिली वरती तर पूर्णपणे भेगा गेलेल्या आहेत, बुरशी लागलेली आहे, पोपडे निघालेले आहेत, पावसाळ्यात देखील पाणी गळतं। गळतं। प्रवीण शेट्टी, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।